नाचता नाचता कुणाच्या तरी हातातला बिअरचा भरलेला ग्लास मला धडकला आणि माझ्या क्रीम रंगाच्या सूटवर मोठा ओला डाग पडला. माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. क्रोधित होऊन मी ओरडणार तोच, ए आय एम सॉरी, प्लीज रागू नकोस, चुकून लागला ग्लास. एक ब्युटिफुल या प्रकारात मोडणारी तरुणी माफी मागू लागली आणि तिला पाहता क्षणीच मस्तकात पोचलेली आग परत तळपायात गेली, सरळ रसातळात. एकाएकी माझ्यातील मर्द उफाळून वर आला आणि तोंडातून वाव असे शब्द बाहेर पडणारच होते, तोच मी स्वतःला सावरले. इट्स ओके, लग्न समारंभात अशा लहान लहान गोष्टी घडतातच. आता माझी सटकलीच्या अवतारातला मी अचानक बेगी बिल्ली झालो. चला ना, वॉशरूममध्ये जाऊन धुवून या. डाग सुकला तर नंतर जाणार नाही. मी तसाच वॉशरूममध्ये गेलो, पण माझे लक्ष बाहेरच होते. ती तरुणी हातातून निसटली नाही पाहिजे असे माझे मन मला ओरडून सांगत होते. मी माझ्या मित्राच्या म्हणजे सावियोच्या लग्नाला आलो होतो आणि ही तरुणी म्हणजे फाइंड ऑफ द वेडिंग होती. मी कसा बसा डाग धुतला व धावत बाहेर आलो. बाहेर येताच माझी नजर चोहोबाजूनी फिरली, पण ती दिसली नाही आणि माझे मन उदास झाले. ओह नो, गेली वाटते. तेव्हाच कुणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी मागे वळून पाहतो तर साक्षात माझी स्वप्नमूर्ती मला पाहून हसत होती. झाला धुवून? हो, झाला. माझ्या तोंडावर हास्य आले. खरंच सॉरी हा, प्लीज, होप यू फॉरगिव्ह मी. अगं काय घेऊन बसले आहेस? मी तर ते केव्हाचेच विसरलो. थँक्यू व्हेरी मच. बाय द वे, मी मिलिंद. मी वास्कोला राहतो. नवरा सावियो माझ्या ऑफिसात काम करतो. तुझे नाव काय? मी विचारले. आय एम सिल्विया. मी मडगावला राहतो. छान नाव आहे. सावियोकडूनच आले आहे का? नाही नाही, मारिया माझी मैत्रीण आहे. मिलिंद, आपण तिथे जाऊन बसूया का? इथे म्युझिकचा आवाज जरा जास्तच आहे. खूप ओरडून ओरडून बोलावे लागते. ती तरुणी माझ्या मनाचेच बोलली होती. मला पण तिच्याशी एकांतात गप्पा मारायच्या होत्या. आम्ही दोघंही कोपऱ्यातल्या एका टेबलवर बसलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हाच माझ्या एका मित्राची नजर माझ्यावर पडली. अरे मिलिंद, काय बसला आहेस यार? ये ना नाचायला. रोज रोज अशा रात्री येत नाहीत. यू वॉन्ट टू गो विथ हिम ऑन द फ्लोअर? माझ्या मित्राचे बोलणे ऐकून ती म्हणाली. नाही ग, नाचगाणी तर दररोज मिळतात. तुझ्यासारखी माणसे रोज रोज कुठे भेटतात? काय? सिल्विया आश्चर्याने म्हणाली. काही नाही. आर यू मॅरिड? मी हळूहळू मुख्य मुद्द्यावर यायचा प्रयत्न केला. नाही. आणि तू? सिल्वियाने विचारले. डिवोर्स्ड. 4 वर्षे झाली. डिवोर्स का? तिने कुतूहलाने विचारले. का म्हणजे? एकमेकांचे विचार पटत नव्हते. मी माझ्या वैवाहिक जीवनाबद्दल जास्त बोलायचे टाळले. बरोबर. नाहीतरी नुसता संसार रेटत पुढे नेण्यात काहीही अर्थ नाही. सिल्वियाने
माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. तुला बॉयफ्रेंड आहे का? मला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते, म्हणून मी सहज एक खडा मारला. नाही रे, शहाण्या माणसाने प्रेमाच्या भानगडीत पडूच नाही. घरी मॉम एकटीच असते, ती मागे लागली आहे लग्न कर लग्न कर म्हणून. माझ्या तोंडावरील हास्य खुलले. काय झाले? कुठल्या विचारास मग्न झालास? सिल्वियाने विचारले. काही नाही, असेच, मी हसत म्हटले. खरे सांगायचे झाल्यास मला तिला घट्ट मिठीत घेऊन तिच्या ओठांचे चुंबन घ्यावेसे वाटत होते, पण ते शक्य नव्हते आणि तिला तसे विचारायचे धाडस पण होत नव्हते. अरे मिलिंद, ये ना रे, काय म्हाताऱ्यासारखा बसला आहेस तिथे? माझ्या मित्राने परत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या बोलण्याकडे आडनजर केली. तू एवढी ब्युटिफुल आहेस, गोरी कांती, रेखीव चेहरा, नक्षीदार डोळे, नाईस लुक्स. कुणीही पाहता क्षणीच प्रेमात पडावा तशी. मुले कसे दूर राहिलेत तुझ्यापासून? चल काहीतरीच, सिल्विया हसत म्हणाली. खरंच, मी तुला आधी पाहिले असते तर तुला पटवलेच असते, मी खट्याळपणे म्हटले. असं? आणि तसा तू सुद्धा कमी स्मार्ट नाही. परत विचार कर लग्नाचा. सिल्विया पण हलकेच हसत म्हणाली. जर तुझ्यासारखी मुलगी भेटली तर नक्कीच विचार करीन. ग्रेट, नक्कीच भेटणार तुला, सिल्विया म्हणाली. हो, तू तयार आहेस का माझ्यासोबत लग्न करायला, संसार थाटायला? हे वाक्य बोलायची हिंमत कुठून आली हे मलाच कळले नाही. कदाचित दारू आपले काम करत होती. काय? अरे मी? ते कसे शक्य आहे? सिल्वियाने हसत विचारले. का शक्य नाही? मी तुला फक्त विचारले आहे की तू तयार आहेस का माझ्यासोबत लग्न करायला, माझी जीवनसंगिनी बनायला? काय विनोदी आहेस तू, एकदम फिल्मी. अजून आम्हाला भेटून अर्धा तास झाला नाही आणि हे असले डायलॉग. मित्रा, हे नाटकात आणि फिल्मात चोपतात, खऱ्या खुऱ्या जीवनात नाहीत, सिल्विया म्हणाली. म्हणजे तुझे उत्तर नाही असे आहे, मी उदास चेहऱ्याने म्हटले. काय मस्करी करतो? अरे तू हिंदू आहेस आणि मी ख्रिश्चन, सिल्विया हसत म्हणाली. त्यात काय? इट्स नॉट अ बिग इश्यू. वी आर नॉट इन UK or US. दिस इज इंडिया. इथे समाज नावाची वस्तू आहे. तू समाजाशी लग्न करणार की माझ्याशी? मी विचारले. आर यू सिरियस? सिल्वियाने चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत म्हटले. ऑफकोर्स. आर यू रेडी? माझी मॉम शॉक होऊन पडेल. तिला कसे सांगायचे ते मी सांगतो. मी पटवतो तिला. हे बघ, मी वेल सेटल्ड आहे. देवाच्या कृपेने घरात कुठलीच उणीव नाही. फक्त घरात नको असे काहीतरी आहे, ते म्हणजे एकटेपण. आणि एकटेपण मरणापेक्षा भयंकर असते. तुला आणि तुझ्या मॉमला आयुष्यभर सांभाळू शकतो मी. आधी भेट तरी माझ्या मॉमला. उद्या तिचा वाढदिवस आहे. सकाळी ये, तिच्याशी मैत्री कर.
मग पुढच्या गोष्टी करू, सिल्वियाने म्हटलं. काही इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. सिल्विया परत परत घड्याळात पाहत होती. काय झाले? अरे, मोटरसायकल पायलटला बोलावले होते, अजून आला नाही. घड्याळात 12 वाजत आले. सिल्वियाने चिंतित स्वरात म्हटले, अगं एवढेच ना, मी ड्रॉप करतो तुला. मला पण आयती संधी मिळाली होती आणि नशिबाने कार न आणता बाईक आणली होती. मडगावला? सिल्वियाने विचारले. मडगावच काय, काणकोणला सुद्धा ड्रॉप करू शकतो तुला. थँक्स रे. मग जाऊया का? घरी मॉम एकटीच आहे. सिल्विया आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाली. मी पण उठलो आणि दरवाजाकडे पोचलो. तेव्हाच परत माझ्या मित्राचा आवाज आला. अरे मिलिंद, जातोस? काय झालं? तब्येत बरी नाही का? मी त्याला बाय बाय करत सिल्विया सोबत रस्त्यावर आलो. डिसेंबरचा महिना असल्याने कडाक्याची थंडी पडली होती आणि मिनी स्लीवलेस ड्रेसमध्ये असलेली सिल्विया थंडीत कडकडत होती. मी एकदम फिल्मी स्टाईलने माझ्या अंगावरचा सूट काढला व तिला दिला. हे घे, खूप कडकडत आहेस तू, पण तुला थंडी लागणार ना? सिल्वियाने विचारले. नाही ग, सवय आहे मला. मी पण हिरोगिरी केली. बाईक स्टार्ट करून आम्ही गप्पा करत मडगावच्या दिशेने निघालो. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगात वीज संचारत होती. गाडी थांबवून तिला घट्ट मिठीत घ्यावे असे वाटत होते. जरा सांभाळून, पुढे धोकादायक रस्ता आहे. अपघात होतातच इथे, मला सुद्धा एकदा झाला होता. सिल्वियाने जरा घाबरतच म्हटले. पाऊण तासात आम्ही तिच्या घराच्या गेटजवळ पोहोचलो. मी बाईक थांबवली. सगळ्या इच्छा अपूर्णच राहिल्या होत्या. तिला मिठीत घ्यायचे, चुंबन द्यायचे स्वप्नच बनून राहिले होते. ती माझे आभार मानत घराकडे चालू लागली. तेव्हाच मी तिला हाक मारली. सिल्विया, इथे ये ना. काय? सिल्वियाने मागे वळून पाहत विचारले. प्लीज, मला एक किस दे ना. इथे रस्त्यावर? सिल्वियाने म्हटले. रात्रीचे 1 वाजले आहे. संपूर्ण रस्त्यावर आम्ही दोघंच आहोत. सिल्विया माझ्या जवळ आली. दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती घालून तिने माझ्या ओठावर आपले ओठ लावले आणि माझे स्वप्न सत्यात उतरले. चल, घरात मॉम वाट बघत असणार. उद्या सकाळी ये. सिल्विया हसत म्हणाली. गुड नाईट म्हणत मी मोठ्या आनंदात वास्कोची वाट धरली. रात्रभर मला झोपच आली नाही. डोळ्यासमोर फक्त तीच येत होती. तिचे ते सुंदर डोळे, कोरीव शरीर, तिचे हास्य. मी सकाळ होण्याची वाट पाहत बसलो होतो. तिला भेटायची हुरहुर लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. झटपट सकाळ दैनंदिन कामे करून मी घड्याळाकडे पाहत बसलो. थोड्या वेळाने मी घरातून बाहेर पडलो. वाटेवर एक पुष्पगुच्छ
आणि केक घेतला आणि सकाळी 10 वाजता मी तिच्या घराजवळ पोहोचलो. मी गेटमधून आत आलो. माझे हृदय धडधडत होते. तिची मॉम कशी असेल, माझ्याशी कशी वागेल, कितीतरी विचार मनात धिंगाणा घालत होते. विचारांचे मंथन चालू असतानाच मी दारावरची बेल वाजवली. एका वृद्ध महिलेने दार उघडले. बाबा, कोण तू? काय काम होते? आंटी, सिल्विया आहे का घरात? सिल्विया? तिने आश्चर्याने विचारले. हे सिल्वियाचेच घर ना? हो, हे सिल्वियाचेच घर आहे. पण एनिवेज, विश यू मॅनी मॅनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे आंटी. थँक्यू बाबा. पण आंटी, मी मिलिंद आला आहे म्हणून सांग ना तिला. बाबा, तू तिला काल रात्री लग्नाला भेटला होतास का? हो आंटी. म्हणजे तिने सांगितले तुम्हाला? नाही, तिने सांगितले नाही, पण मला समजले. दरवर्षी असेच करते ती. म्हणजे मी समजलो नाही. बाबा, सिल्विया मरून 7 वर्षे झाली आहेत. काय? माझ्या पायाखालची जमीन हलली. क्षणभर ती काय बोलते ते मलाच कळत नव्हते. पण आंटी, काल रात्री मी भेटलो आहे तिला मी इथे गेटपर्यंत ड्रॉप पण केले होते. याच घरात ती आत सरली. तू तिला तुझा सूट दिला होतास का? हो आंटी. बाळा, आज तिचा मरणाचा दिवस आहे. सकाळी मी चर्चमध्ये गेले होते, तेव्हा सिमेंट्रीमध्ये तिच्या फोटोवर हा तुझा सूट होता. माझा जन्मदिवस आणि तिच्या मरणाचा दिवस एकच. त्या रात्रीसुद्धा ती एका लग्नाला गेली होती. ती एका मुलावर खूप प्रेम करायची. माझ्या वाढदिवसाला ती त्या मुलाला घेऊन येणार होती. पण त्याच रात्री घरी येताना रस्त्यावर तिचा अपघात झाला आणि त्यानंतर दरवर्षी ती असेच करते. कोणी ना कोणी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला येतोच. मला तरी हे अजूनही खरे वाटत नाही. काल तुझ्यासोबत जे घडले ते खरे होते, पण तो फक्त आभास होता. तेव्हाच माझा फोन वाजला. हॅलो. अरे, तुला झाले तरी काय? काल रात्री कोपऱ्यात एकटाच बसून बडबडत होता आणि लवकर निघून पण गेला. तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही रे, जरा बरे वाटत नव्हते. मी फोन ठेवला आणि सूटवर पडलेला तो बियरचा डाग बघतच उरलो.